महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेत। मार्च एंडिंगमुळे पगार हे रखडण्याची शक्यता आहे। काही कर्मचाऱ्यांचे पगार खात्यात जमा, मात्र अनेक कर्मचाऱ्यांना अद्याप ही पगाराची प्रतीक्षा आहे। मार्च एंडिंगमुळे पगार हे रखडण्याची शक्यता आहे। काही कर्मचाऱ्यांचे पगार हे खात्यात जमा झालेले आहेत, मात्र अनेक कर्मचारी अद्याप ही पगारासाठी प्रतीक्षेमध्ये आहेत। पगारासाठी ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। काही कर्मचाऱ्यांचे पगार अद्यापही रखडलेले आहेत। महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले आहेत। मार्च एंडिंगमुळे हे पगार रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। काही कर्मचाऱ्यांचे पगार खात्यात अद्यापही जमा झालेत, मात्र अनेक कर्मचाऱ्यांना अद्यापही पगाराची प्रतीक्षा करावी लागते। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखरजी, काही कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप खात्यात जमा झालेत, मात्र अनेक कर्मचाऱ्यांना अद्यापही पगारांसाठी वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागते। काय सांगाल याबद्दल सविस्तर काय माहिती? पोलिसांकडून या संदर्भात काय प्रतिक्रिया येतात? कारण खरं तर ही गोष्ट जी आहे ती पगारांचा जो विलंब होत आहे ती बरोबर आहे। गेल्या 8 ते 10 दिवस हा विलंब झालेला आहे। पोलिसांचा जो पगार आहे तो 31 किंवा फार तर 1 तारखेला होत असतो, परंतु मार्च एंडिंगमुळे हा पगार जो आहे तो लांबला आहे असं सांगितलं जात आहे। आपण पाहिलं की काही जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत। त्या बदल्याच्या दरम्यान त्यांच्या विविध कारणामुळे सुद्धा पगार होत नाही अशी माहिती आता जी आहे ती समोर येत आहे। आपण पाहिलं की डेबुक जे असतात हे पोलिसांचं पगार करण्याचं काम करत असतात आणि त्यांच्याकडून मार्च एंडिंगच्या कामामुळे हा उशीर झाला आहे असं सांगितलं जात आहे। परंतु खरंच जे आहे ते 8 ते 10 दिवस जे आहेत ते पोलिसांच्या पगाराला विलंब झालेला आहे। कारण अगदी चंद्रशेखरजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।